मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांच्या नेतृत्वाची। मात्र आता पुढचं पाऊल काय असेल याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहत आहात खटपट ओरिजिनल। ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर आला त्या पूरस्थितीमध्ये सुरुवातीला शिंदेंनी खूप काम दाखवलं, शेतकऱ्यांना भेट दिली, मदतीची घोषणा केल्या, पण त्यांच्या जाहिरातीचे बॅनर टेम्पोवर लावले गेले आणि धाराशिवमध्ये टेम्पो शेतकऱ्यांनी परत पाठवले। त्यामुळे शिंदे थोडे शांत झालेले आपल्याला दिसले। तर दुसरीकडे 18-19 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का यावर जोरदार चर्चा सुरू झाली। अजून ठोस काही समोर आलेलं नाही, पण जर हे दोघं बंधू एकत्र जर आले तर याचा सर्वात मोठा फटका शिंदेंना बसू शकतो, हे मात्र तेवढं सत्य आहे। देवेंद्र फडणवीस इथे महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसले होते। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला असो अथवा पूरस्थितीमध्ये फडणवीस एकटेच उभे दिसले। उलट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला तणाव मात्र वाढताना आपल्याला दिसला होता। ठाणे, पुणे अशा ठिकाणी शिंदे आणि अजित पवार स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा होणार हे तेवढं सत्य। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठी झाल्या, पण आता उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचंही समीकरण चांगलं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यावर शुभेच्छा दिल्या, तर शरद पवार यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या नाही। त्यामुळे पवार शांत आहे, शांततेत कार्यक्रम होणार का असा देखील सवाल उपस्थित होतो। तर ठाकरे पुढे सरकताना दिसत आहे, तर शिंदेंना बाजूला ठेवण्याची देखील वेळ येऊ शकते। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुद्धा शिंदेंना धक्का बसला। मनोज जरांगे आधी त्यांचं कौतुक करतात, पण जी.आर. हातात पडल्यानंतर त्यांनी थेट फडणवीसांचं कौतुक केलं। त्यामुळे लोकांमध्ये शिंदेंची प्रतिमा कमी होताना आपल्याला दिसली। म्हणजेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत आहेत। ठाकरे आणि फडणवीस जवळ येत आहेत, तर शिंदेंचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे। पुढे कोणाचा फायदा होईल, कोणाचं नुकसान होईल हे काही दिवसात मात्र स्पष्ट होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।